यामधून जे जे काही आम्हाला सुविधा मिळाल्या ते कलेक्टर मॅडमनं आम्हाला जसं की अमृत पाजल्यासारखं सर्व योजनाची माहिती करून आम्हाला कसं वागायचं आणि कसं जगायचं महिलांनी हे आम्हाला उत्कृष्ट संदेश दिला, म्हणून आम्ही त्यांचे आभारी आहोत। या सगळ्या महिला मेळाव्याविषयी आम्ही ह्या महिलांना इथपर्यंत घेऊन येण्याची संधी दिली आणि इथं आल्याच्या नंतर सुंदर असं मार्गदर्शन सर्वांनीच केलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद। आजचं हे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जो एकल महिलासाठी कार्यक्रम जो ठेवला ते खूप मला तर वाटतं खूप सार्थक झाला आणि खरंच थँक्स की लटपटे मॅडम यांचे की त्यांनी या कार्यक्रमाचं खूप सुंदर असं नियोजन केलं। ज्या म्हणजे जागृत आम्ही महिला, ग म्हणजे गची बाधा नाही, गर्व नाही, ती म्हणजे तिलांजली देऊ आम्ही अंधश्रद्धेला, क म्हणजे कमी न पडू आम्ही सत्कार्याला, म म्हणजे मनी स्वप्न देश उद्धाराचे, ही म्हणजे हितकारी हितचिंतक अशी ही महिला, ला म्हणजे लांबचा विचार करणारी तर आहे पण लाच लुचपत भ्रष्टाचार गाडून टाकू। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अहमदपूर स्थानिक प्रशासनाच्या वतीनं एकल महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने मी या लाभार्थी महिलांशी संवाद साधण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहे। आणि कुठून आलात आणि तुमचं काय नाव आहे अगोदर सांगा मला। मी टेंभुर्णी या गावातून आलेली आहे आणि इथं जो महिलांसाठी मेळावा साजरा करण्यात आला त्यामध्ये आरोग्य विभागामध्ये महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच कृषी विभागामध्ये इथं कृषी साठी लागणारे साहित्य आहेत ते साहित्य काय काय लागणार आहेत आणि त्याच्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत त्याविषयी मी माहिती घेतली। तसेच तहसील कार्यालयामध्ये ज्या एकल महिला आहेत, विधवा महिला आहेत, त्यांना संजय गांधी निराधार योजनेसाठी त्यांना कोणती कागदपत्र लागणार आहेत, तसेच पंचायत समितीमधून इथं घरकुल योजनेसाठी काय लागणार आहे, तसेच महिला बालविकास कार्यालयातर्फे लेक लाडकी योजनेसाठी कोणती कागदपत्रे व कोणाला नेमका लाभ मिळणार आहे त्याविषयी इथं मार्गदर्शन मिळाले। तसेच बालसंगोपन म्हणजे ज्या महिलांचे म्हणजे पतीचा मृत्यू झालेला आहे आणि मुलं शाळेमध्ये शिकत आहेत त्यांना महिन्याला 2250 रुपये मिळणार आहेत आणि तेही या स्टॉलमधून आम्हाला म्हणजे माहिती झालेली आहे। तसेच नगर परिषद कार्यालयामधून सुद्धा आम्हाला बरीच इथं माहिती मिळाली आहे। त्याचप्रमाणे गट शिक्षण अधिकारी कार्यालयामधून म्हणजे मुलींना शिक्षणासाठी मोफत जे पुस्तकं मिळतात, जी काही वेगवेगळ्या शिष्यवृत्ती मिळतात त्या इथं आणि त्या शिष्यवृत्ती मिळण्यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत ते आम्हाला इथं माहिती झाली व जिल्हाधिकारी मॅडमने खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केले व त्यांनी आपल्या स्वतःच्या घरावर आणि दोघांचाही बोर्ड लावण्याविषयी सांगितले आणि तसेच मंजुषा लटपटे मॅडम व तहसीलदार पांगरकर मॅडम यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून हा मेळावा साजरा करायला सांगितला। तसेच जिल्हाधिकारी मॅडमनं पण म्हणजे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अहमदपूर येथे हा 8 मार्चचा मेळावा साजरा करण्यात आला व त्यांनी खूप म्हणजे आनंद व्यक्त केला की इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला उपस्थित होते। त्याचबरोबर माझ्यासोबत आणखी काही दुसऱ्या लाभार्थी महिला आहेत। काकू काय वाटलं आजचा मेळावा पाहून? खूप आनंद झाला, म्हणजे मॅडमनी आपल्या कलेक्टर मॅडमनी म्हणजे त्यांची अपेक्षाच्या बाहेर एकदम जे महिला आल्या आणि त्यांना न सांगता हा कार्यक्रम छान घेतला आणि त्यांनी महिलांनी कसं जगायचं, निर्भीडपणे कसं जगायचं हे धन्यवाद काकू। आणखी इकडे बऱ्याचशा महिला आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। काय तुम्हाला माहिती सांगायची आहे? माझे नाव सुमन नागोराव तबगाले, माझे गाव तेलगाव, मी अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून काम करत आहे तेलगावामध्ये। 8 मार्च महिला दिनाचं आज औचित्य साधून जे मेळावा ठेवलेला आहे सर्व डिपार्टमेंट्सने, तो मेळावा इतका उत्कृष्ट ठेवलेला आहे की आम्ही सर्व महिला मिळून सर्व महिलांनी एकल महिला सर्वांना इथं आम्ही गोळा केलो आणि जे सर्व डिपार्टमेंट आहेत जसे की पंचायत समिती, तहसील कार्यालय, परत समाज कल्याण, आरोग्य विभाग, या सर्व विभागातून या डिपार्टमेंटमधून जे महिला बालविकास योजना यामधून जे काही आम्हाला सुविधा मिळाल्या ते कलेक्टर मॅडमनं आम्हाला जसं की अमृत पाजल्यासारखं सर्व
योजनाची माहिती करून दिली आणि मोलाचं जीवन जगण्याचा आम्हाला संदेश दिला आणि इथून आम्हाला कसं वागायचं आणि कसं जगायचं महिलांनी हे आम्हाला उत्कृष्ट संदेश दिला, म्हणून आम्ही त्यांचे आभारी आहोत. माझं नाव मस्के संगीता रामराव, मी एक अंगणवाडी कार्यकर्ती आहे. खूप छान असा या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त एकल महिला हा मेळावा खूप छान प्रकारे या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तरी आम्ही सुद्धा गावामध्ये विधवा महिलांना परत आणखीन विधवा महिला ही लेख लाडकी योजनेसाठी प्रवृत्त करत आहोत. परत बालसंगोपनाविषयी अनेक या सगळ्या महिला मेळाव्याविषयी आम्ही या महिलांना इथपर्यंत घेऊन येण्याची संधी दिली आणि इथं आल्याच्या नंतर सुंदर असं मार्गदर्शन सर्वांनीच केलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद. त्याचबरोबर माझ्यासोबत महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या घोडके मॅडम सुद्धा आहेत. सविस्तर अशी काय माहिती सांगाल? नमस्कार. ज्यावेळेस आमची मीटिंग झाली आदरणीय लटपटे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली, तर तहसीलदार मॅडम, BDO सर आणि सर्व डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी होते आणि त्यांनी सांगितले की आपण महिलांसाठी काहीतरी करूया. आपण महिलांसाठी एक असा मेळावा ठेवू की ज्यामध्ये सर्व डिपार्टमेंट म्हणजे भाग घेतील आणि ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे पती आहेत त्यांच्या पाठीमागे तर बॅकिंग आहेच, पण ज्या विधवा आहेत, परित्यक्त आहेत, घटस्फोटित आहेत आणि ज्या म्हणजे एकल महिला आहेत तर त्यांच्यासाठी बऱ्याच महिलांना शासकीय योजनेचा काय लाभ भेटतो हे त्यांना तळागाळापर्यंत माहिती नसतं. तर आपण तालुका लेवलला असा मेळावा ठेवू ज्यामध्ये सगळे डिपार्टमेंट भाग घेतील, त्यांचा स्टॉल लावतील आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून कोणत्या डिपार्टमेंटनी महिलांसाठी कोणता लाभ दिला जाईल किंवा कोणत्या योजनेची त्यांना माहिती भेटेल यासाठी आमची मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि त्या मीटिंगमध्ये सगळ्या डिपार्टमेंटनी आपापली बाजू मांडली आणि खरंच खूप छान योजना महिलांसाठी आहेत त्या त्यांना माहिती नाही. बऱ्याच महिला ह्या अशिक्षित गावात ग्रामीण भागात राहतात, त्यांचं अज्ञान असल्यामुळे त्यांना माहिती नाही. मग मीटिंगमध्ये असं ठरले त्यांचं सोबत येते वेळेस डॉक्युमेंट्स पण त्यांनी आणावे, आधार, पुन्हा जे मोबाईल त्यांच्याशी फोन म्हणजे बँक अकाउंटला जे अटॅच आहेत ते घेऊन यावं, म्हणजे जे त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन यावं आणि तहसीलच्या बऱ्याच योजना आहेत ज्या महिलांसाठी आहेत, कृषीच्या आहेत, आरोग्य आहे, आमचं महिला व बालविकास आहे, शिक्षण आहे आणि याच्यामध्ये ज्या एकल महिला आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या पाल्यासाठी काय योजना आहेत. आता मी तर म्हणते मी प्रत्येक बाजू सांगण्यापेक्षा आमच्या इथं जे महिला हजर आहेत त्यांनी खूप छान म्हणजे ऐकलं आणि त्यांनी ती माहिती सांगितली तुम्हाला आता प्रत्यक्ष. तर तळागाळामधून ज्या आज म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मला वाटतं 2000च्या पुढून ही लोक म्हणजे संख्या असेल तर खूप छान त्या महिलांनी एवढी छान माहिती घेतली आणि कार्यक्रम होईपर्यंत एकाग्र चित्ताने तुम्ही बघितलं की त्यांनी पूर्ण माहितीचा म्हणजे लाभ घेतला आणि आमच्या ह्या अंगणवाडीत आहेत तळागाळापर्यंत जातात म्हणजे घरापर्यंत त्या जातात आणि त्यांना माहिती असते की बाबा ह्या घरची परिस्थिती काय आहे. त्याच्यामुळं मॅडमनी ही जबाबदारी आमच्या डिपार्टमेंटवर सोपवली होती आणि मी प्रत्येक कार्यकर्तीला आमचे जे ग्रुप आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्यात जास्त ज्यांना लाभ भेटेल म्हणजे गावातील जेवढ्या महिला येतात तुम्ही खूप मोठ्या संख्येने घेऊन या. मी तर असा मेसेज दिला की तुम्ही कीर्तनाला जाता, खूप लांबपर्यंत जाता, तिथं न सांगता जाता, पण ही तुमच्यासाठी कीर्तनच आहे. कारण तुम्हाला काय कोणत्या योजनेची माहिती तुम्हाला होणार आहे, तुमच्या पाल्याला काय होणार आहे म्हणजे लाभ भेटणार आहे. त्यानंतर तुमचं ह्याच्यात नुसतं तर योजनाच नाही, कलेक्टर मॅडमनी खूप छान मार्गदर्शन केलं, उगिले मॅडमनी महिलांच्या आरोग्याबद्दल मार्गदर्शन केलं. जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर 200 रुपये डॉक्टर फीस घेतात, तर महिलांच्या आरोग्याबद्दल त्यांनी कसं जगावं याच्याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं. आणि खरंच आजचं हे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जो एकल महिलासाठी कार्यक्रम जो ठेवला ते खूप मला तर वाटतं खूप सार्थक झाला आणि खरंच थँक्स की लटपटे मॅडम आणि मनीषा पांगरकर मॅडम यांचे की त्यांनी या कार्यक्रमाचं खूप सुंदर असं नियोजन केलं. धन्यवाद मॅडम. त्याचबरोबर शिक्षकी पेशाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना घडविणाऱ्या कलावती भातांबरे मॅडम सुद्धा आयोजित या एकल महिला मेळाव्याला उपस्थित झाले आहेत. आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. सर्वप्रथम तुम्हा सर्व शक्ती नारींना आवाज बहुजनांचा न्यूजचा सलाम आहे. काय तुमच्या भावना आहेत आजच्या या मेळाव्याला आल्यानंतर? खरंच आजचा हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम अप्रतिम झाला बघा. मी सांगते जागतिक महिला दिन
ह्याचं लॉंग फॉर्म सांगते, त्याच्यामध्ये आजच्या मेळाव्याचं पूर्ण साफल्य आहे. ज्या म्हणजे जागृत आम्ही महिला, ग म्हणजे ग ची बाधा नाही, गर्व नाही. ती म्हणजे तिलांजली देऊ आम्ही अंधश्रद्धेला. क म्हणजे कमी न पडू आम्ही सत्कार्याला. म म्हणजे मनी स्वप्न देश उद्धाराचे. ही म्हणजे हितकारी हितचिंतक अशी ही महिला. ला म्हणजे लांबचा विचार करणारी तर आहे, पण लाच लुचपत भ्रष्टाचार गाडून टाकू असा हा आजचा महिला. दी म्हणजे दिन यावे तर सौख्याचे, नमन योग्य बनण्याचे, आबला न होण्याचे, असा हा सुंदर सोहळा इथे संपन्न झालेला आहे आणि माइंड वॉश झालं. खरं तर आपल्या कलेक्टर मॅडमने इतकं सुंदर मार्गदर्शन केलं महिलांना, पॉवरफुल. आणि उगेले मॅडम म्हणजे जवळजवळ सूत्रसंचालनपासून आभार प्रदर्शनापर्यंत आजचा कार्यक्रम महिलांचा इतका पॉवरफुल झाला. त्या सर्व भगिनींना मी धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद मॅडम. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.